मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी नटराज पूजन आपण करावं, नटराजाचं पूजन करावं. या नटराजाचं पूजन करून हा नटराज पुढील जे विभागीय नाट्य संमेलन होणार आहे लातूरला, हा नटराज त्या शाखेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. सर्व प्रमुख अतिथींचं स्वागत करावं. आज बीड शहरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनाच्या विभागीय सोहळ्यास उपस्थित आत्ता ज्यांनी हजेरी लावली अशा सौ नीलमताई शिर्के सामंत, परिषदेचे अध्यक्ष यांनी आपल्या सर्वांना आज दिवसभर खेळतं ठेवलं असे ज्येष्ठ अभिनेते प्रशांतजी दामले, सविता मालपेकर, दिग्दर्शक चंद्रकांतजी कुलकर्णी, सर्व मंचावरील उपस्थित मंडळाचे सदस्य, उपस्थित सर्व बीडकर श्रोते, महिला भगिनी, पत्रकार बंधूंनो, आपण पाहिलं जागर या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक कलावंतांना आपापली कला दाखवण्याची संधी बीडमध्ये उपलब्ध झाली आणि 1 आणि 2 असं काल आणि आजचा कार्यक्रम हा वेगवेगळ्या कलाकृतींची बीडमध्ये सादरीकरण आणि पर्वणी होती. आज सकाळी सुद्धा मुख्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये सुद्धा आदरणीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेबांनी आणि उद्घाटक पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी हा कार्यक्रम कशा रीतीने यशस्वी झालाय हे बोलून दाखवलं. आणि आपल्या ज्या मागण्या होत्या, नाट्यप्रेमींची बीडच्या मागणी होती की नाट्यगृहाची पुनर्निर्माण व्हावं, यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी देण्याची घोषणा त्यांनी या ठिकाणी केली, आपल्या मागण्या मान्य केल्या. आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्याकडे होतोय. 2009 साली 89वे मुख्य नाट्य संमेलन बीड येथे झालं. आता विभागीय होतंय. 101व्याची मागणी पालकमंत्र्यांनी पुढच्या वर्षी परळीसाठी केलेली आहे. म्हणून बीड हे इथून पुढं कलेसाठी एक हब ठरणार आहे. नीलमताई आपल्यामुळे सामंत साहेब आले, खूप वेळ त्यांनी दिला, त्याबद्दल आम्ही विशेष आभार आपले व्यक्त करतो. आणि एवढे मोठे मोठे कलावंत बीडला आले, प्रशांतजी दामले असतील, मोहनजी जोशी साहेब असतील, संदीप पाठक यांनी सर्व श्रोत्यांना आज मंत्रमुग्ध करून टाकलं. परत येणारे आता कार्यक्रम आहेत, त्यासाठी सुद्धा बीडकर भरगच्च हे पूर्ण मैदान भरून टाकणार आहेत. आणि मी आज स्वागत अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बीड सारख्या आमच्या लहान ठिकाणी आपण आल्यात. अजून आमची कनेक्टिव्हिटी ट्रान्सपोर्टची तेवढी नाही, पण येणाऱ्या काळात त्यालाही गती मिळून
नक्कीच आपल्या येण्या जाण्याची सुद्धा चांगली सोय इथं होईल. बीडच्या आमच्या टीमनं नाट्य परिषदेच्या आणि संस्थेच्या आपलं इथं मुक्काम आपली सोय व्यवस्थित होईल याची आम्ही दक्षता घेतली, काळजी घेतली आणि प्रयत्न केले. कुठं आम्ही कमी पडलो असेल तर 101व्यात आम्ही ते भरून काढू एवढंच आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय सुंदर असं नियोजन आणि या 2 दिवसांमध्ये चांगले कार्यक्रम, दर्जेदार कार्यक्रम कसे देता येईल, शाखांना संधी कशी मिळेल याबाबत बीड शाखेनं अतिशय उत्तम असं काम केलंय.